नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता थंडी चालू झालेली आहे, त्यामुळे आपण सर्वच जण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो। कोणी मेथीचे लाडू बनवतो, कोणी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवतो। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे आणि कमी वेळात आणि झटपट होणारे असे लाडू आहेत। तर लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी खारकेची पूड घेतलेली आहे, 1 वाटी खोबऱ्याचे कीस आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी पिस्ता आणि 1 वाटी गूळ। हे सगळं समप्रमाणात मी घेतलेलं आहे बनवण्यासाठी। तर फर्स्ट आपण इथे बदाम मी रोस्ट करून घेत आहे, कारण की बदाम रोस्ट केलेले हे लाडूमध्ये खूप छान लागतात आणि बदामात फॅटी ॲसिड, प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असते आणि बदाम सेवन केल्याने रक्ताभिसरण सुद्धा सुरळीत होत असते। त्याशिवाय शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा वाढते। त्यानंतर मी घेतलेले आहे काजू आणि ते देखील थोडे रोस्ट करून घेत आहे आणि काजूत व्हिटॅमिन बी, सी, के, आयर्न हे जास्त प्रमाणात असते आणि काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढत असते। त्यानंतर मी इथे पिस्ता घेतलेला आहे, ते देखील रोस्ट करून घेत आहे। बेसिकली पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम याचे प्रमाण हे पिस्त्यात जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढत असते आणि पिस्ता खाल्ल्याने आपले चयापचय प्रमाण देखील वाढते। तर मी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचे कीस, ते देखील मी आता थोडं रोस्ट करून घेत आहे। तर खोबऱ्यामध्ये मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम्स यासारखी महत्त्वाची खनिजे देखील आढळतात, त्यामुळे हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होत असते आणि हाडांचे आरोग्य देखील चांगले राहते। आणि खोबऱ्यात फायबर हे देखील खूप जास्त प्रमाणात असते। तर मी इथे खोबरं हे खूप थोडंसं लालसर प्रमाणात भाजून घेत आहे। तर आज तुम्ही इथे पाहू शकतात की मी खोबऱ्याचे कीस हे लालसर प्रमाणात रोस्ट करून घेतलेलं आहे। आता मी इथे पाक बनवायला घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ आणि 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तर गुळाचे फायदे पाहायला गेलं तर गूळ खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात आणि पाचनक्रिया सुधारते आणि पचनक्रिया सुधारल्याने अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते। तर आता इथे तुम्ही पाहू शकतात की पाक बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर इथे रोस्टेड खोबऱ्याचं कीस आहे आणि रोस्टेड आपलं ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतले आहे मिक्सरमधनं आणि शेंगदाणे देखील बारीक करून घेतलेले आहेत। तर आता इथे पाक तयार झालेला आहे, त्यात मी थोडंसं तूप देखील टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी हे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले आहे मिक्सरमधनं, तर ते एक एक ॲड करत जाणार आहे आता। त्यानंतर हे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे 1 वाटी आणि हे रोस्टेड खोबऱ्याचे कीस आहे आणि हे खारकेची पूड आहे 1 वाटी। आता हे सगळं मिक्स करून घेत आहे मी आणि हे जरा व्यवस्थित मिक्स केलं ना तर लाडू खूप छान बनतात आणि त्याच्यात अशा गठुळ्या वगैरे काही राहत नाही। तर असं सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर दररोज ड्रायफ्रूट्स लाडू खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती देखील चांगली होते आणि मोसमी आजारांपासून तुमचं संरक्षण होत असतं। त्याच प्रमाणात आता मी इथं बदाम, काजू, पिस्ता हे सगळं घेतलेलं आहे, ते ड्रायफ्रूट्सच्या लाडूंमध्ये आपण वापरत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते आणि स्नायू देखील मजबूत होत असतात। तर आता तुम्ही इथं पाहू शकतात की मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड व्हायला ठेवलं होतं, कारण की पाक हा गरम होता। त्यानंतर मी लाडू बनवायला घेतलेले आहेत आणि लाडू खूप छान प्रकारे बनत आहेत, तुम्ही पाहू शकतात।
आणि त्याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स ॲड केल्यामुळे त्यांना थोडंसं असं तेल देखील सुटलेलं आहे, कारण की ते ड्रायफ्रूट्समध्ये शेंगदाणे वगैरे सगळं मी ॲड केलेलं आहे। तर असे छोटे एक एक लाडू मी बनवून घेत आहे आता। आणि ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी गुळाचा वापर देखील केलेला आहे, त्यामुळे गुळात भरपूर लोह असते आणि हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे हे खूप फायदेशीर मानले जाते आणि आपले शरीर हे उबदार ठेवण्यास मदत होते। तर इथे तुम्ही पाहू शकता की लाडू सगळे बनवून तयार आहे। त्यांचा टेक्स्चर पाहू शकतात की किती छान आलेला आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। तर रेसिपी ट्राय करून बघितली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।